आज आपण रामायणचा टीजर रिॲक्शन आणि रिव्ह्यू करणार आहे. तर चला बघूया. प्राईम फोकसचा आहे. मॉन्स्टर माइंड प्रोडक्शन. VFX CGI तर दिसतात चांगले तसे. एपिक शॉट आहे. भारी, एकदम भारी. म्युझिक अशी म्हणजे माइंड ब्लो, एकदम भारी वाटू राहील. आणि वरतून AR रहमानची म्युझिक येतं, मग ऑब्वियस आहे. सीन आहे ना, हा सीन फुटणार. एक नंबर सीन आहे हा सीन फुटणार. रणवीर कपूर लुक तर भारी. डायरेक्टर बाय नितेश तिवारी. टीजर खूप असा भारी झाला आहे. विज्युअल्स असे म्हणजे थोडेसे बजेटनुसार म्हणजे कॉम्प्रोमाइज झाल्यासारखं वाटते. बजेट खूप आहे, तर जे एक्सपेक्टेशन्स होते विज्युअल्सकडून तेवढे इतके खास नाही आले. पण बॅकग्राऊंड म्युझिक ऑब्वियसली तुम्ही AR रहमानवर शंका करूच नाही शकत. असं म्हणजे गुजबम्स येत होते मागे. खूप असा साऊंड, खूप हेडफोन्स लावून तुम्ही जर ऐकलं तर बाई एक नंबर. आणि बाकी जो लुक आहे रणवीर कपूरचा ॲज अ राम, तर हा दिसतंय म्हणजे का प्रॉमिनंट ॲक्टर आहे. ऑब्वियस का चांगलं दिसू राहिलं आहे त्यांच्यावर हा लुक. आणि मागे थोडे ग्लिम्स पण आहेत, थोडे जायंट्स वगैरे, आणि थोडा आईस एज वगैरे दाखवले. आणि रावणचे जस्ट वॉकिंगवाला दाखवलं आहे. आणि जो पुष्पक विमान आहे, जो रावणचा ऑब्वियसली फाडू सीन होता. आणि त्यानंतरवरून येत आहेत राम सीता वगैरे, वनवास संपलाय. तो सीन एपिक जाणार आहे, म्हणजे थिएटरमध्ये फुटणार आहे. एक नंबर, खूप असा तगडा सीन होता. आणि नमित मल्होत्रा हँड्स ऑफ. बजेटनुसार डिलिव्हर झालंच पाहिजे. खरं तर एक्सपेक्टेशन आहे, पण आता बोल पिक्चर यायला अजून टाईम आहे. बट समजत दिवाळीला येणार आहे, तर मग समजेलच का कसं होईल. एक्सपेक्टेशन तर आहेत खूप.